डोळे कसे दिलेत मला? तुमचे मादक रुपडा बघण्यासाठीच की हे हात कशाला दिलेत? तुमचे या मादक बांधेवरून फिरण्यासाठीच की. बघशील प्रेमानं दर्शन बघणार बियान या देखण्या रूपाची सेवा बी करणार जोपर्यंत मी हित आहे तोपर्यंत. पण चालतंय की सजण्या दजण्याला माझ्या काहीतरी अर्थ. चला मग तुम्हाला जितकं छान दिसता येईल का नाही तितकं छान दिसा. मग तुमचं हे देखणं रूपडं माझ्या डोळ्यामध्ये कसं लपवता येईल आणि बसवता येईल ना ते मी बघतो. चालेल ना? चालतंय काय आवडेल की मला आहे का नाही? आहे की सगळं असं बेस्ट आहे बघा बेस्ट. मग मी हर्षला भेटायला चालली. हे काव्याचा हाऊस आहे ना? चल जाते मी उगाच काय कुठं हर्षला भेटू नकोस म्हणून काही गरज आहे का? हो मम्मी गरज आहे म्हणूनच तर चालली आहे. एवढं सुद्धा कळत नाही का तुला? मला फक्त इतकंच कळतं की जो मुलगा तुझ्याशी नीट बोलत नाहीये नीट वागत नाही त्याला तू भेटू नयेस. अगं ज्या चुका मी केल्यात त्या तू कशाला करतेयस कळतंय का? मम्मा मी लहान राहिलेले नाहीये सो मी आली जाऊन कळालं का? काव्या ऐक जरा. गप ग तू. काव्या ऐक. काव्या काव्या तू मूर्खस का ग? कुठे चाललीस? तुला सांगून सुद्धा कळत नाहीये का? काव्या जाऊ नकोस बाहेर. काव्या तुला किती वेळा. मॅडम काय झालं? या मूर्ख मुलीला किती वेळा सांगितलं की त्या थर्ड क्लास मुलाला भेटू नकोस तरी गेलीच. आली की आता चिडचिड करत बसेल बघ माझ्यावर आणि तमाशा घालेल. काय करू ना? ही ऐकेल ती काव्य कसली ना? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की पोरगं वाईट आहे? अगं तो मुलगा चांगला नाहीये ना म्हणून तर सांगते की त्याच्या बरोबर फिरू नकोस. आता काय करायचं ग? काळजी वाटते. मॅडम तुम्ही काळजी करू नका. मी काय म्हणते बघा ऐका. मी काम करते किशोरला घेऊन जाते काव्याच्या पाठीमाग. ती कुठे जाते कुणाला भेटते कुठलं पोरग आहे पोरग चांगलं आहे का वाईट आहे सगळं बघते आणि तुम्हाला येऊन सांगते. कसं वाटतंय प्लॅन तुम्हाला? चांगलं आहे पण हे जमेल का? काय नाही जमणार. मी बोलावते किशोरला. थांबा जरा तुम्ही. जा बघ बरं काय म्हणतो. हो आली लगेच बोलवते त्याला. थांबा. हे किशोर चल पडतीस ना अर्जंट काम आहे. उठ लवकर चल 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 लवकर चल पटकीन अर्जंट काम आहे पटकीन चल. मॅडम गाडीच्या वीज आहे ना? हा तीच आहे चल लवकर. आहे ऐक आणि नीट जा जरा जपून जा. तिला दिसू नका नाही तर बाई माझ्या डोक्याला ताण करायला काळजी करू नका मॅडम. किशोर चल ती पार्किंग मधनं जायची सांगते तुला. चल तर तू पहिलं. काय सांगायला तयार नाही तुम्ही? तुला सांगते मी काय झालंय. कुठं जायचंय की काय? अहो काय ऐकता कुठं जायचंय? अरे मोठा मॅटर झाला मॅडमला टेन्शन मध्ये. भेटायला आली काय करायला आली हे सगळं आपल्याला जबाबदारीनं बघायचं मॅडमला सांगायचंय. कळते का तुला? कळलंय मला सगळं पण मॅटर काय पण नक्की? अरे मॅटर काय माहित आहे का? तिचा एक बॉयफ्रेंड आहे. तिचा एक बॉयफ्रेंड आहे आणि ती काय करते माहित आहे का? त्याला भेटायला येते या चिडती या नाराज होती बघ. असला मॅटर आहे आणि मॅडमला सगळं आपल्याला सांगायचंय. बरं ठीक आहे कळलं मला काय ते. दिसली का? टुक टुक टुक.
हा जरा बघू द्या. हा ती खोडील पोरग काव्याला ताप देते, काहीतरी छेडते तिला आणि काव्याला आवडत नाही म्हणून तिचा राग आलाय त्याला. एवढं तर कळतंय आता. हे मला आरतूर बोलत जा की रे. बाकी तुझं वय किती आहे रे? किती वाटतंय चेहऱ्याकडे बघून? 25-30 असेल. बरोबर आहे. हे माझं वय किती असेल? तुमचं असेल. कशाला आलो आपण इथं? वय काय पुढं बघा. चल अरे इथं बघून काय होणार आहे? चल की पुढं. थांबा थांबा जरा थोडं. प्लीज का असं करतोयस? काय भेटणार आहे तुला हे सगळं करून? सांग ना. तू त्या दिवशी स्वॅग इगो मध्ये माझ्याशी ब्रेकअप केलं, हर्षशी ब्रेकअप केलं. अरे बरं केलं तच केलं, या सर्व मित्रांसमोर केलंस. हा खूप चुकीचं केलंस ना काव्या तू. म्हणून मला आता हे करावंच लागणार आहे. मला तुझे प्रायव्हेट फोटोग्राफ्स व्हायरल करावेच लागणार आहे. अरे पण आपलं रिलेशन संपलंय ना. मीही तुला सोडलंय, तूही त्या तानिया सोबत राहिलास ना. आता तुझं रिलेशन आहे ना, मग का मला त्रास देतोय? का मला ब्लॅकमेल करतोयस? काय गरज काय आहे? खूप गरज आहे. जशी तानिया माझ्यासोबत फिजिकल होती ना, तसंच तू पण व्हायचं. मी बोलवेल तेव्हा यायचं. जर तू हे करणार नसशील ना, तर तुझे फोटोग्राफ्स व्हायरल झालेच समज. आणि जर तू हे केलंस तर मी असं चुकूनही करणार. हा पण ठीक आहे, पण तू त्या तानिया सोबत बोलायचं नाही, तिला भाव सुद्धा द्यायचा नाही, तिच्यासोबत रिलेशन मध्ये राहायचं नाही. कळालं? हे करणार असेल तर ठीक आहे. ए मला ऑफर देणारी तू कोण ग? हा आणि तू ना मला आणि माझ्या गर्लफ्रेंडला नको बोलूस. तिच्याशी रिलेशन नको ठेवू म्हणतेस? तू वेडीस का तुझ्या मम्मासारखी? हा सो मी बोलवेल तेव्हा यायचं, नाहीतर हे तुझे फोटोग्राफ्स व्हायरलच करेल. हर्ष प्लीज असं नको करूस. ऑलरेडी माझी मम्मा टेन्शन मध्ये असते. प्लीज यार असं नको करूस प्लीज. नाही करा. तुझ्या डायव्होर्सच्या टेन्शन मध्ये असलेल्या मम्माला जर अजून टेन्शन द्यायचं नसेल ना, तर मी म्हणेल ते करायचं. मी बोलवेल तेव्हा यायचं, मला हवं ते द्यायचं. आणि गरज पडली तर माझ्या या मित्रांना सुद्धा. हर्ष मूर्ख आहेस का तू? तुझी गर्लफ्रेंड होती. अरे मी गर्लफ्रेंड होतीस, आता आहेस का? हा यार पोरगी गेली. तुम्ही जरा थांबा इथेच. मी आलोच. माझ्या मित्रांबरोबर बोलून आलो मी. या सांगतो सगळं कोण मी. मग काय चाललंय दादा? बरं आहे ना? रामे पोलीस भरती सोडून कसले धंदे चालू केलेत रे? दादा ती फक्त आम्ही ह्याच्यासोबत आलतो, कारण तो आम्हाला नॉनव्हेज देणार होता ना, म्हणून आलतो. लाज वाटली पाहिजे का तुला? लाज? हा कसरत करायची सोडून, अभ्यास करायची सोडून असल्या बारक्या पोरांच्या नादी लागतो रे तू. ये इकडं, ये 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 इकडं. हे बघ तात्या, तो ह्या ज्या 2 बारक्या पोरांना तू आणलाय ना, स्टुडंट आहेत माझे ते. त्याच्यामुळे ना नजर आवाज खाली करून बोलायचं, म्हणजे काय मॅटर करून ठेवलं ना तिकडं ते छपरीपणा, ते आत्ताच्या आत्ता जाऊन सॉल्व्ह करायचा. ए तो आमचा पर्सनल मॅटर आहे रे, मध्ये बोलणारा तू कोण? सांगितलं होतं नजर आणि आवाज खाली करून बोलायचं. आता जर परत असा तडाखा खायचा नसेल ना, तर मी सांगतो ते गपचूप करायचं. नाहीतर तू कसा पोरीला छेडतोय, कसा तिला ब्लॅकमेल करतोय, ही पोलीस केस करायला आहे का पोलिसाला जास्त वेळ लागायचं नाही काय पोरण. ए हर्षा, जसं दादा बोलते तसं कर. उगाच आम्हाला पण डोक्याला ताप नको, मोकळं कर आम्हाला ह्याच्यातून. मग काय तर का आपल्याला तर नुसतं बोलला होता पोरीला भेटायचं आणि धमकी द्यायचे त्या. मग काय तर तर पोरीला ब्लॅकमेल करतोय. हे बाबा आम्हाला ह्यातनं मोकळं कर दादा, आमचं चुकलं. म्हणून तर मिटवून घ्यायचं म्हणतोय मी. का जायचं करी पोलिसात? बोल. नाही कळलं. कळलं? हो. बेस्ट आहे, मग बेस्ट आहे. मग आता काय करायचं, तात्या जायचं तिथं, तिच्यासमोर हात जोडून सॉरी म्हणायचं. म्हणजे काय छपरीपणा केलं नाही, व्हिडिओ फोटो ते डिलीट करायचे. आणि सगळं करत असताना ना हा सगळा प्रकार ना मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करणार. काय परत तू नांगी काढू शकतो बाहेर ना, तेव्हा गेम करून मला तुझी नांगी ठेचता येईल. कळलं? चला निघू आता आपण. आणि हां जरा हसत जावा, आपण मित्र वाटलं पाहिजे आहे का नाही? करा मॅम. चला चला चला. काव्या सॉरी, मी तुझे फोटोज व्हिडिओज डिलीट करतो.
काव्याकडे दे फोन. मी करतो ना. नाही काव्याकडे फोन दे. घे की बया, ती काय डिलीट का फिलीट करून टाक. बया खरंच आजकालची शिंबडी पोरं लपडी करते ती नाकी नव आणतात सगळ्याच्या. झालं? ह्याने अजून कुठे सेव्ह करून ठेवले असतील तर? नाही त्याची जबाबदारी घेतली हर्षने. काय हर्ष? आय प्रॉमिस दादा, अजून कुठे नाही आहे फोटो. चला, आणि जर तसं काही निघालं तर पुढे काय होईल तुला चांगलं माहिती आहे, राईट? हो. चला निघा पळा. हर्ष ऐक. ब्रेकअप निघ चल. शांत. चला सांगू नका. चला निघा. शांत हो ग बया, शांत हो. बापरे, दिसते छोटी पण डेअरिंग एकदम मोठी आहे. ब्लॅकमेल करत होता म्हणून मी शांत होते. ह्याला कोण घाबरतंय? लुजर साला. अगं गेला की तू हो की शांत आता. चला निघू आता, लवकर उशीर होतो. हाय सा, तुझ्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. थँक्यू सो मच. थँक्स काय त्याच्यामध्ये, तू ठीक आहेस ना? हो. गुड. आणि आता नेक्स्ट टाइम पासून असं काय असेल ना तर आधी घरच्या लोकांना सांगायचं, मोठ्या लोकांना सांगायचं. त्याच्यामुळे अशा थर्ड क्लास लेवल पण प्रॉब्लेमच येत नाहीत. ओके? हो, ह्यात माझीच चूक होती म्हणून मी म्हटलं माझ्या लेवल पर्यंत सॉल्व्ह करावं. पण आता मला माझी चूक कळाली आहे. सो इथून पुढे ही चूक नाही होणार. आणि ह्याबद्दल मम्मीला काही सांगू नका, फोटोज आणि व्हिडिओ बद्दल. कळालं ताई? त्या फोटो व्हिडिओ बद्दल मॅडमला नको सांगाय. हो तेच तर म्हणते मी. मम्मीला फक्त एवढं सांगा, मी ब्रेकअप करायचं बोलत होती, तो मुलगा नाही बोलत होता. सो ह्यावरून आमचे वाद चालू होते. कळालं? एवढंच सांगा. हो कळालं आम्हाला. तू रिलॅक्स हो. आम्ही नाही सांगणार कोणी. हे बघ, आम्हाला कुठला व्हिडिओ आठवत नाही, कुठला पिक्चरही आठवत नाही. ओके? हां ओके, इट्स फाईन. चला आता. चला. बरं, मी तुझी बाईक घेऊन येतो. मग चावी दे मला. चला मी आलो. तुम्ही आल्या म्हणून हे सगळं सॉल्व्ह झालं. थँक्यू. अगं मी आहेच की, नातच करू नको, टेन्शनच करू. चला तुम्ही पण. तू हो पुढं, आलो आम्ही. हां चल, आम्ही त्या बाईकवरती येतो. या लवकर. हो जा, व्यवस्थित जा. काय झालं? तुम्ही का शॉक मध्ये? अरे बाबा तुला काय सांगू, पुरीच्या मोबाईलात बघितलं ते तसलं फोटो व्हिडिओ लय डेंजर होतं बघ. आजकालची शिंबडी पोरं काय करतील काय नाही त्याचा नियम नाही बघ किशोर. मोबाईलमुळे सगळं असं अवघड झालंय. याच्यामुळे पोरांना नको त्या गोष्टी लवकर कळायला लागल्यात. मग असं होतंय. जाऊ दे, आपण मिटवलं का नाही आता सगळं? अरे मिटवलंय, पण त्या पोरींना ह्या वयात सगळंच केलं. या वयात सगळं केलं नाही त्या पोरीने. तुम्ही बघायचं एवढ्या लहान वयात सगळं करून बसले. तुम्ही एवढं मोठं असून 6 महिने काय करत नाही. काय कलियुग आले बघा तुझ. घोर कलियुग आले. खरं आहे तुझं. ही गाडी काढ चल. बसू का? बसा. पकडा काय टेन्शन नाही. अख्खं जग एन्जॉय करत. तुम्ही केलं पण काय बिघडतंय कुठं? पकडा. कसं आहे, दुसऱ्याला त्रास न देता घ्यायचा असतो आनंद. बसा, पकडा. चला. काढा. समोर मालकीन बाई उभे आहेत. नीट बसा जरा. जायचं का? नीट बसा. किती वेळ झाला तुम्हाला? किती वेळची वाट बघतीये? ते उशीर झाला थोडासा पाठीमागे. जाऊयात चला. बरं चला आता. हो. आईला ही बारकी पोरगी बी प्रेमाने बघू लागली काय? लागली बी असेल. तिची एवढी मदत जी केली. येऊ द्या. जेवढं काही प्रेम यायचंय ना ते येऊ द्या. मी आहे झेलायला, येणाऱ्या प्रेमाचा आनंद घ्यायला. पण हा, जेवढं मी प्रेम देईल आणि घेईल ना, मावळणाऱ्या दिवसाची शपथ घेऊन सांगतो, त्या
हर्षासारखं अजिबात कोणाला ब्लॅकमेल नाही करणार, अजिबात कोणावर बळजबरी करून कोणाला जवळ पण नाही घेणार. जर कोणाला जवळ यायचं असेल ना तर असं दीपालीसारखं स्वइच्छेने यावं, प्रेम द्यावं, माझ्याकडून भरभरून प्रेम माघारी घ्यावं आणि देवानं दिलेल्या या सुंदर जगण्याचं मनमुरादपणे आनंद घेत सुटावं. बाकी चला, तुमची आजची रात्र स्वीट असो.